पहाटेची वेळ होती. पाटलांच्या कौलारू वाड्यावर गुलाबी ऊन पडत होतं. अंगणात तुळशी, गोट्यात गाईच्या घुंगरांचा आवाज आणि चुलीवर उकळणारा चहा. सगळं अगदी गावाला शोभेल असं. पण त्या घरात शांतता नव्हती. एक अदृश्य ताण होता. त्या सकाळी सीता पहिल्यांदा सोन्याच्या नात्याने चूल पेटवत होती. साडीचा पदर नीट खोचलेला, हातावर राख, कपाळावर कुंकू, दिसायला साधी पण डोळ्यात प्रचंड जबाबदारी. दिवाणखान्यात सासू कमलाबाई बसलेल्या होत्या. कडक नजर, ओठ मिटलेले, त्या सीताची प्रत्येक हालचाल पाहत होत्या. जणू सीता परीक्षा देत होती. शेजारी रेखा जाऊ चहा ढवळत टोमणा मारली. नवीन आहेस ग, इथं सगळं तितकं सोपं नाही. सीताचं लग्न एकतर्फी प्रेमातून झालं होतं. गावच्या एका यात्रेत अजयने सीताला पाहिलं होतं आणि तो तिच्या प्रेमात पडला. पण सीता हे लग्न करू इच्छित नव्हती. तिला शिकण्याची खूप इच्छा होती. पण तिच्या वडिलांच्या शेतावर कर्ज होतं, घरावर नोटीस होती आणि पाटलांचं घर मोठं श्रीमंत आणि त्यांना कामसू गावाकडची मुलगी सून म्हणून हवी होती. म्हणून अजयचं लग्न सीताशी लावून दिलं गेलं होतं. सीता चुलीपुढे बसली होती, पण तिचं मन मागे कुठेतरी अडकलेलं होतं. तिला आठवत होतं तो दिवस जेव्हा बँकेची नोटीस तिच्या वडिलांकडे घरात आली होती. आई रडत बसलेली, वडील शांतपणे भिंतीकडे बघत आणि गावातले लोक बाहेर उभं राहून कुजबुजत होते. शेत गेलं आता, लग्न करून टाका मुलीचं, थोडं तरी हलकं होईल. त्या रात्री वडिलांनी पहिल्यांदाच तिच्याकडे बघून म्हटलं होतं, सीता, आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. सीता त्यावेळी फक्त एवढंच म्हणाली होती, बाबा मी आहे ना, मी सांभाळेन. पण तिला माहीत नव्हतं ती कोणत्या घरात पाऊल ठेवते. सीता, चहा झाला का? सासू कमलाबाईचा कडक आवाज तिला वर्तमानात आणतो. ती पटकन उठते, कपात चहा ओतते. तिचा हात किंचित थरथरतो. कमलाबाई चहा घेतात, एक घोट घेतात आणि म्हणतात, साखर जास्त आहे, इथे सगळं मापात लागतं, लक्षात ठेव. सीता मान हलवते. हो आई. जाऊ रेखा हलकसं हसते. त्या दिवशी घरात पाहुणे येणार होते. पहिल्यांदाच सीताला पूर्ण स्वयंपाक करायचा होता. तिने मन लावून तयारी सुरू केली. कांदा चिरला, भाजी निवडली, पीठ मळलं. कमलाबाई मधून मधून येऊन बघत होत्या. चपाती गोल नाही झाली तर चालणार नाही, भाजी जळली तर चालणार नाही, पाहुण्यांसमोर नाक कापू नकोस. प्रत्येक वाक्य म्हणजे दबाव आणि सीताच्या आत्मविश्वासावर घाव घालत होतं. दुपार जवळ आली. स्वयंपाक जवळपास तयार होता. सीताने भाजीत मीठ टाकलं, अगदी काळजीपूर्वक. 2 बोटांनी ती वळून चपाती लाटायला लागली. तेवढ्यात रेखा हळूच आली. भाजीच्या भांड्याकडे बघितलं आणि कुणालाही कळणार नाही अशा सहजतेने गपचूप मुठभर मीठ भाजीत वरून टाकलं आणि ती शांतपणे निघून गेली. आणि सीताला याचा भाससुद्धा झाला नाही. जेवणाची वेळ झाली. सगळे पंक्तीत बसले. सीता थरथरत भाजी वाढत होती. कमलाबाई पहिला घास घेतात आणि लगेच हात थांबवतात. ही भाजी कसली केली? कमलाबाईंचा आवाज मोठा झाला. हे काय केलं आहे? मिठाचा डोंगर टाकलाय, खाता येते का हे? त्या सीताकडे पाहून ओरडत होत्या. पाहुणे एकमेकांकडे बघू लागले. सीताच्या डोळ्यात पाणी आलं. ती दबक्या आवाजात म्हणाली, आई, मी तर थोडंच मीठ टाकलं होतं. रेखा लगेच म्हणाली, अगं नवीन आहेस ना, होतं असं. रेखाच्या त्या एका वाक्यात सीताला समजलं, चूक माझी नसली तरी दोष माझाच ठरणार. त्या रात्री सीता झोपली नाही. ती रडत होती. ती छपराकडे बघत पडून राहिली. तिच्या मनात विचार येत होते, मी खरंच चूक केली का, की काहीतरी वेगळं चाललं आहे. तिला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती हळूच उठली. घरात सगळीकडे शांतता. ती किचनमध्ये गेली आणि तेव्हाच तिला एका कोपऱ्यात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. ती जवळ गेली, पण तेवढ्यात मागून आवाज आला, काय करतेस इथे? ती मागे वळली. तेव्हा मागे जाऊ रेखा उभी होती. सीता गोंधळली आणि म्हणाली, पाणी प्यायला आले. तेव्हा रेखा तिच्याकडे एकटक बघत म्हणाली, रात्री जास्त फिरू नकोस, या घरात सगळं लक्षात ठेवलं जातं. सीताच्या अंगावर शहारे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पुन्हा गडबड. रेखा मोठ्याने ओरडत होती, माझी सोन्याची अंगठी दिसत नाही. सगळे धावत आले. कमलाबाई लगेच म्हणाल्या, कालपासूनच घरात काहीतरी बिनसलं आहे. त्यांनी सरळ सीताकडे बघितलं. त्या नजरेत आरोप होता. सीताचं हृदय जोरात धडधडू लागलं. सीता हळू आवाजात म्हणाली, आई, मी काही घेतलं नाही. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कमलाबाई म्हणाल्या, घरात नवी सून आणि दागिना हरवतो, योगायोग नाही हा. रेखा शांत उभी होती, पण तिच्या ओठांवर हलकसं स्मित होतं. आणि अजय, सीताचा नवरा, काहीच बोलत नाही. तो आईसमोर गप्प राहतो. त्या क्षणी सीताला पहिल्यांदा जाणवलं, ही फक्त चूक नाही, हा खेळ आहे. पण कोणाचा आणि का हे सीताला अजून माहिती नव्हतं. आणि अजय इतका गप्प का राहतो? तो खरंच तिच्या बाजूने नाही का?
सीताच्या मनात प्रश्न उमटतो. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर सीता अंगणात बसली होती. तुळशीसमोर दिवा मंद पेटत होता. अजय हळूच तिच्या जवळ आला. झोपली नाहीस अजून? सीता हलकसं हसली आणि म्हणाली, झोप येत नाही. क्षणभर शांतता आणि मग ती थेट अजयला विचारते, तुम्ही माझ्यासाठी कधीच काही बोलत नाहीत का? अजय गप्प. तो नजर चुकवतो. सीता पुढे म्हणते, मी एकटीच लढते असं वाटतं. तेव्हा अजय हळू आवाजात म्हणाला, तसं नाही आहे सीता. ती लगेच म्हणाली, मग कसं आहे? अजय काही क्षण शांत राहिला आणि मग पहिल्यांदाच सत्य बाहेर आलं. तो म्हणाला, कारण मी तुला गमवू शकत नाही. सीता गोंधळली. काय? अजय तिच्याकडे पाहत म्हणाला, आपलं लग्न होणार नव्हतं. सीताच्या डोळ्यात आश्चर्य. तुला आठवतं का? गावच्या जत्रेत आपण पहिल्यांदा भेटलो होतो. गावची जत्रा, गर्दी, गोंधळ, ढोल ताशे. तू भेळ घेत उभी होती. तेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि पहिल्या नजरेत काहीतरी बदललं होतं. मी तेव्हाच ठरवलं होतं ही मुलगी माझ्या आयुष्यात येणार. पण आई, त्यांना प्रेमविवाह मान्य नाही. पण माझ्या हट्टामुळे त्यांनी हे लग्न मान्य केलं. तेव्हा सीता हळू आवाजात म्हणाली, म्हणून तुम्ही गप्प राहता. अजय मान हलवतो. मी आईच्या विरोधात गेलो तर त्या तुला कधीच स्वीकारणार नाहीत आणि मला तुला या घरात टिकवायचं होतं. सीताच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे तुम्ही सगळं पाहूनही गप्प राहिलात? अजय जवळ येतो. मी गप्प होतो, पण तुझ्या विरोधात कधीच नव्हतो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सीता काही क्षण काही बोलत नाही. मग शांतपणे म्हणते, पण त्यावेळेत मी तुटत होते. तो शब्द अजयला लागतो. तो खाली बघतो आणि म्हणतो, मला माहीत आहे, पण थोडंसं सहन कर माझ्यासाठी. त्या रात्री सीताला समजतं, ही लढाई तिला एकटीलाच लढायची आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून सीतासोबत घरातलं वागणं बदललं. तिच्या हातचं पाणी कोणी पित नव्हतं. भाजी दिली की कोणी नजरेने तपासायचं. बरेच दिवस घरात कोणीही उघडेपणे काही बोललं नाही, पण सगळ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. कमलाबाई आता तिच्याकडे सरळ बघत नव्हत्या. त्या बघत होत्या पण विश्वासाशिवाय. रेखा मात्र शांत होती, जरा जास्तच शांत. आणि अजय, तो अजूनही गप्प होता. त्या रात्री सीता झोपली नाही. ती छपराकडे बघत विचार करत राहिली. मी काही केलं नाही, पण मला सिद्ध करावं लागणार आहे. त्या क्षणी तिच्या मनात एक ठाम निर्णय झाला. रडून काही होणार नाही. मला सत्य शोधावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सीता पुन्हा चुलीपुढे उभी होती. पण आज ती कालची सीता नव्हती. ती प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करत होती. भाजी करताना तिने मुद्दाम मीठ टाकल्यानंतर भांडं हलवलं नाही आणि मग बाजूला गपचूप उभी राहून बघत राहिली. थोड्याच वेळात रेखा आली. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि पुन्हा मूठभर मीठ टाकलं. सीताचं हृदय जोरात धडधडलं. आज तिने ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, पण तरीही ती शांत राहिली. त्या रात्री सगळे झोपले होते. सीता हळूच उठली. तिने मोबाईल काढला आणि किचनच्या कोपऱ्यात ठेवला, जिथून सगळं दिसेल. ती परत येऊन झोपल्यासारखी पडली. थोड्या वेळाने हलके पायांचे आवाज. रेखा पुन्हा आली. ती सरळ धान्याच्या कोठाराकडे गेली. सीता श्वास रोखून पडली होती. रेखाने भांड्याच्या मागे हात घातला आणि सोन्याची अंगठी बाहेर काढली. सीताच्या डोळ्यात आश्चर्य, राग, वेदना सगळं एकत्र आलं. सकाळ झाली. घरात सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. पण आज सीता गप्प नव्हती. ती अजयजवळ गेली आणि म्हणाली, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अजय थोडा गोंधळला. काय झालं? सीताने मोबाईल त्याच्या हातात दिला. अजयने व्हिडिओ पाहिला आणि तो थिजून गेला. हे काय आहे? सीता शांतपणे म्हणाली, सत्य आहे. अजयचा विश्वास बसत नव्हता. तो थेट रेखाकडे गेला. ही अंगठी तू लपवलीस? रेखा आधी हसली. काय बोलतोस? पण जेव्हा व्हिडिओ समोर आला होता, तिचं हसू गायब झालं. कमलाबाई आत आल्या. काय चाललंय? अजयने त्यांना सरळ दाखवलं. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कमलाबाईंच्या चेहऱ्यावर विश्वास आणि धक्का एकत्र दिसत होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, रेखा, हे खरं आहे का? रेखा ती फक्त खाली बघत उभी राहिली. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. आळ खोटा होता. सीता तिथेच उभी होती. तिने काहीही ओरडून सांगितलं नाही, काही आरोप केले नाहीत. ती फक्त म्हणाली, मी चोर नाही, पण मला चोर बनवलं गेलं. कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पहिल्यांदाच तिच्याकडे माणसासारखं बघत होत्या. मी चूक केली, त्या हळू आवाजात म्हणाल्या. पण सीता शांत होती. ती म्हणाली, चूक नाही आई. विश्वास न ठेवणं ही तुमची सवय झाली होती. रेखाचा चेहरा खाली, पण डोळ्यात अजूनही राग जळत होता. अजयचा आवाज कडक झाला. तो रेखाला म्हणाला, का केलंस हे सगळं? क्षणभर शांतता आणि मग रेखा अचानक हसली. एक कडू तुटलेलं हसू. का? खरंच माहीत नाही का तुला? सगळे तिच्याकडे बघत होते. ती हळूहळू बोलायला लागली.
या घरात सून म्हणून येणार होती माझी बहीण. सीता दचकली. कमलाबाई गोंधळल्या. काय बोलतेस रेखा? रेखा पुढे म्हणाली. अजय थिजून गेला. हे काय बोलतेस तू वहिनी? रेखा डोळ्यातलं पाणी आवरत म्हणाली. तुम्हाला आठवतही नसेल, पण आम्हाला सगळं आठवतं. गावातलं तेच घर, मी आणि माझी बहीण, साधं गरीब कुटुंब. पाटलांच्या घरून लोक आले होते मला बघायला, तेव्हा माझी बहीण साडी नेसून लाजत उभी होती. तिच्या डोळ्यात पण स्वप्न होतं, मोठ्या घरात जाण्याचं, आयुष्य बदलण्याचं. कमलाबाईंनी होकार दिला होता अजयसोबत तिचं लग्न करण्यास. पण नंतर बातमी आली, मुलगा नाही म्हणतोय, कारण दुसरी मुलगी पाहिली आहे, जास्त कामसू आहे, घर सांभाळेल. ती मुलगी सीता तू होतीस. रेखाचा आवाज थरथरत होता. त्या दिवशी माझी बहीण रडत रडत झोपली आणि दुसऱ्या दिवशी तिने जेवणही केलं नाही. सीताचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला हे काहीच माहीत नव्हतं. रेखा पुढे म्हणाली. तुमच्यासाठी तो फक्त एक डिसिजन होता, पण आमच्यासाठी आयुष्य होतं. कमलाबाई गप्प. अजयच्या चेहऱ्यावर अपराधीपणा. मग मी ठरवलं, रेखा म्हणाली. ज्या घराने माझ्या बहिणीचं आयुष्य तोडलं, त्या घरात शांतता कधीच राहू देणार नाही. सीताच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणून मी तुला निवडलं, कारण तूच त्या जागी आलीस. रेखा रागाने पुटपुटली. सगळं स्पष्ट झालं होतं. मीठ, अंगठी, टोमणे सगळं सूड होता. सीता शांतपणे पुढे आली. ती रेखाच्या समोर उभी राहिली. तुझं दुःख खरं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. पण मी दोषी नाही. रेखा काही बोलली नाही. सीता पुढे म्हणाली. तू सूड घेतलास, पण यात तू स्वतःलाच हरवते आहेस. रेखाला तिची चूक समजते, पण ती काहीच बोलत नाही. त्या दिवशी काही मोठं घडलं नाही, कोणी घर सोडलं नाही, कोणी भांडण केलं नाही. पण सीता बदलली. ती आता काम करत होती, पण गप्प नव्हती. ती शांत होती, पण कमजोर नव्हती. आता सीता स्वतःसाठी उभी राहणारी झाली होती. खोटं काही वेळ जिंकतं, पण सत्याला जिंकण्यासाठी फक्त एक संधी लागते. स्वाभिमान मागायचा नसतो, तो स्वतः उभा करायचा असतो. आणि सूड हा आगीसारखा असतो. तो समोरच्याला जाळतो की नाही माहीत नाही, पण आधी स्वतःलाच राग करून टाकतो.